संस्कृतीच्या पतनानंतर जी नवीन संस्कृती उदयास आली प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये, ती म्हणजे वैदिक संस्कृती. आता वैदिक संस्कृती कोणी निर्माण केली? तर आर्यांनी. आणि म्हणून या वैदिक संस्कृतीला आर्य संस्कृती असेही म्हणतात, कारण ती आर्यांनी निर्माण केली. परंतु तत्पूर्वी आपण पाहिलं होतं की वैदिक संस्कृती, वैदिक नाव काय पडलं, तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं की आर्यांनी ज्यावेळेस भारतात नवीन संस्कृती उदयास आणली, त्यावेळेस त्यांनी वेद सांगितले आणि त्या वैदिक वाङ्मयामधून जे त्यांनी 4 प्रमुख वेद आणि 6 उपवेद जे सांगितले, टोटल 10 वेद जे सांगितलेत, त्यांनी जो वैदिक वाङ्मय लिहिला, त्या वैदिक वाङ्मयावरून या संस्कृतीला, तेथील चालीरीतींना, रूढींना, परंपरांना वैदिक संस्कृती असेही म्हटलं गेलं. मग त्यामध्ये आपण वैदिक वाङ्मय पाहिलं, वेद बघितलं. त्या वेदामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 प्रमुख वेद बघितले. त्यानंतर ब्राह्मण ग्रंथ बघितलेत. बरोबर आहे? आरण्यके बघितलेत, उपनिषदे बघितलेत, वेदांगेही बघितलेत. त्यानंतर आपण सूत्रग्रंथ, उपवेद असा वैदिक वाङ्मयामध्ये आपण बघितलेला आहे. परंतु आज आपण काय बघणार आहोत? तर आज आपण बघणार आहोत वैदिक संस्कृतीमध्ये आर्यांनी जे आश्रम व्यवस्था सांगितली, त्या आश्रम व्यवस्थेचा आपल्याला येथे विचार करायचा आहे. तर आश्रम व्यवस्थेमध्ये आपण, दिसत आहे का तुम्हाला स्क्रीन? हॅलो? नाही दिसत आहे? ओके, एक मिनिट. एक मिनिट. आता दिसतो का? स्क्रीनवर दिसते का आश्रम व्यवस्था? हा. तर अशा प्रकारे ही आश्रम व्यवस्था आर्यांनी निर्माण केली. तर ही आश्रम व्यवस्था का निर्माण केली? तर मानवी जीवनाचे नियमन करण्यासाठी. हा जो मानवी जीवन आहे, ह्या जीवनाचे त्यांनी 4 विभाग निर्माण केलं. जीवनाच्या 4 त्यांनी अवस्था निर्माण केल्या. त्या अवस्थेमध्ये ब्रह्मचर्याश्रम पहिला मुद्दा, दुसरा आहे गृहस्थाश्रम, तिसरा आहे वानप्रस्थाश्रम आणि चौथा आहे संन्यासाश्रम. आपण येथे बघू शकता आश्रमाचे प्रकार: ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तर ब्रह्मचर्याश्रम ही मानवी जीवनाची पहिली अवस्था होय. मग या पहिल्या अवस्थेमध्ये काय करायचे? तर मुलगा विशेषतः 8 वर्ष झाल्यानंतर तो गुरुच्या आश्रमामध्ये जात असे. कारण त्यावेळची अशा प्रकारची शैक्षणिक पद्धती नव्हती, शिक्षण पद्धती नव्हती. तर त्यावेळची पद्धती कोणती होती? तर गुरुकुल पद्धती होती. विद्यार्थी हा गुरुच्या आश्रमामध्ये जायचं, गुरुकुलमध्ये जायचं. केव्हा जायचं? तर त्याची वय ठरलेली होती. तो विशेषतः 8 वर्षाचा झाल्यानंतर तो गुरुच्या आश्रमात जायचा. पण तो जाण्यापूर्वी त्याच्यावर असा एक संस्कार केला जायचा. त्या संस्काराचं नाव आहे उपनयन संस्कार. त्या संस्काराला व्रतादेश असे म्हणतात. उपनयन संस्कार म्हणजे त्याच्यावर आंघोळ पाणी करून सन्यारी त्याला एक प्रकारचा एक पूजापाठ करून सन्यारी त्याला गुरुच्या आश्रमाकरता पाठवले जात असे. मग गुरुच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर त्याला 12 वर्षापर्यंत त्या गुरुच्या आश्रमामध्ये आपले साधे आणि शिस्तीचे जीवन म्हणून शिक्षण घ्यावे लागत असे. मग यामध्ये एक लक्षात ठेवायचं की या आश्रमामध्ये कोण कोण यायचे? तर यामध्ये लक्षात ठेवायचं की आर्य संस्कृतीमध्ये आर्यांनी जी वर्ण व्यवस्था सांगितली, वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर या 4 वर्णामधून 3 वर्णाची विद्यार्थी या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये यायचे. 3 वर्णाचे म्हणजे कोण? तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. या तीनही वर्णाची विद्यार्थी या गुरुकुलमध्ये यायचं आणि या गुरुच्या आश्रमामध्ये ते शिस्तीचे आणि साधे जीवन घेऊन ते आपलं शिक्षण पूर्ण करायचं. मग प्रश्न असा निर्माण होतो की हे 3
वर्णाचे विद्यार्थी येथे यायचे, तर मग यांना तिघांना तिन्ही वर्णातील विद्यार्थ्यांना एकच शिक्षण मिळायचं का? तर नाही. मग ब्राह्मणाच्या मुलाला काही मिळत असे तर धार्मिक कार्य कशा पद्धतीने करायचं, म्हणजे यज्ञ कसा करायचा, पूजा अर्चा कशा करायचं, या पद्धतीचं शिक्षण त्या ब्राह्मणाच्या मुलाला मिळायचं. मग क्षत्रियाच्या मुलाला काय, तर क्षत्रियाचा मुलगा म्हणजे काय, तर युद्ध कला. युद्ध कला म्हणजे कशी, राजनीती, राजकारण अशा प्रकारचं, बाण कसा चालवायचा, धनुष्यबाण कसा चालवायचा, तलवार कशी चालवायची, ह्या पद्धतीचं शिक्षण आपण महाभारत बघितलं असेल किंवा रामायण बघितलं असेल. महाभारतामध्ये आपण बघितलं की कौरव आणि पांडव हे सर्व विद्यार्थी गुरुच्या आश्रमामध्ये गेले आणि तेथे शिक्षण, त्याच्यात अर्जुनाचं आपण उदाहरण बघितलं असेल. तर हे सर्व गुरुकुल पद्धतीमधले ब्राह्मणाची आणि क्षत्रियाची मुलं होती की ते गुरुकुलमध्ये ब्रह्मचर्य आश्रमामध्ये जायचं आणि शिक्षण घ्यायचं. तर अशा प्रकारे ब्राह्मणाच्या मुलाला धार्मिक विधीचे शिक्षण, धार्मिक कार्याचे शिक्षण, क्षत्रियाच्या मुलाला युद्ध कलेचे, राजकारणाचे, युद्ध नीतीचे शिक्षण दिले जायचे. तर वैश्याच्या मुलाला काय, तर वैश्याच्या मुलाला एकंदरीत व्यापार कसा करायचा, उद्योगधंदा कसा करायचा, शेती कशी करायची, अशा प्रकारचे शिक्षण वैश्याच्या मुलाला दिले जात असे. अशा प्रकारे या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये काय लक्षात ठेवायचं की ही मानवी जीवनाची पहिली अवस्था आहे. मुलगा 8 वर्ष झाल्यानंतर तो गुरुच्या आश्रमामध्ये जायचा आणि 12 वर्षापर्यंत तो तेथे राहायचा, आपला शिक्षण घ्यायचा. मग येथे ब्राह्मणाचा मुलगा, क्षत्रियाचा मुलगा, वैश्याचा मुलगा शिक्षण घेत असेल, परंतु त्यांना एकसारखे शिक्षण दिले जात नव्हते. तर त्यांना त्या त्या वर्णाच्या पद्धतीनं शिक्षण दिले जायचं. त्यानंतर ह्या मध्ये लक्षात ठेवायचं की येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्याची प्रथा या गुरुकुल पद्धतीमध्ये म्हणजे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये होती. आणि येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विशेषतः तो 20 वर्ष झाल्यानंतर गुरुच्या परवानगीने तो घराकडे प्रस्थान व्हायचा. तर हा होता पहिला ब्रह्मचर्य आश्रम. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे गृहस्थाश्रम. आता गृहस्थाश्रमामध्ये काय, तर गृहस्थाश्रमामध्ये शिक्षण कार्य पूर्ण झाल्यावर गुरुच्या परवानगीने स्वतः तो जाऊ शकत नव्हता. तर त्यासाठी त्याला गुरुची परवानगी घ्यावी लागत होती. तो स्वगृही येऊन विवाह करीत असे, गुरुच्या परवानगीने विवाह करीत असे. मग विवाह केल्यानंतर काय, तर विवाह केल्यानंतर आपल्या वडिलांची जी जबाबदारी आहे, कौटुंबिक जबाबदारी आहे, तो आपल्या हातात घ्यायचा. आपण विशेषतः बघतो की विवाह झाल्यानंतर त्याच्यावर कौटुंबिक जबाबदारी येते. कौटुंबिक जबाबदारी आल्यानंतर तो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करते, म्हणजे तो कुटुंब प्रमुख असतो. तर अशा प्रकारे विवाह झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदारी स्वतःकडे घ्यायचं. आणि विवाह झाल्यानंतर त्याची कार्य काय, यज्ञ कर्म करणे म्हणजे पूजा अर्चा करणे, दान धर्म करणे, म्हणजे एखादा भिकारी आला असेल तर त्याला वापस न पाठवता त्याला काहीतरी दान धर्म करणे. आपल्या अतिथी जे असतील त्या अतिथींचा मान सन्मान करणे, आपल्याकडे पाहुणे आले असतील, अतिथी आले असतील, त्यांचा चांगला मान सन्मान करणे, त्यांच्यासोबत प्रेमाने बोलणे, हे जे कार्य होते हे प्रत्येक श्रीमानाचे